व्हॅलेंटाईन डे खूप जवळ आलेला आहे, त्याच्यासाठी आपण बिझनेस आयडिया बघणार आहोत. तर हे आहेत ग्लास केक. तुम्ही म्हणाले यात काय नवीन, तर बऱ्याच जणांना हे ग्लास केक किती रुपयाला विकायचे, किती प्रेमिक्समध्ये किती ग्लास केक तयार होतात याची माहिती नसते. त्यासाठी त्यांना प्राईस ठरवणं खूप अवघड जातं. इथे मी सर्व प्रमाणासहित तुम्हाला हे ग्लास केक कसे बनवायचे आणि किती प्रीमिक्समध्ये किती ग्लास केक तयार झाले, ग्लास केकसाठी किती ml ग्लास घ्यायची, ही सर्व माहिती इथे सांगणार आहे. आपण इथे एक टीन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बिना वासाचं तेल, म्हणजे जे आपण तेल स्वयंपाकामध्ये वापरतो त्याला कुठलाही वास किंवा स्मेल फ्रेग्रन्स नसावा असं तेल आपल्याला इथं वापरायचं आहे. तळलेलं तेल अजिबात घेऊ नका. हे करत असताना इथे गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती स्टँड ठेवलेला आहे. ओव्हन असावा असं काही नाही आणि गॅस आपण चालू केलेला आहे. इथे आपण आता प्रीमिक्स घेणार आहोत. त्यासाठी आपण जे भांडं घ्याल त्या भांड्याचं आधी वजन करून घ्यायचे. त्याचं वजन वजा करायचे. वजा केल्यानंतर आपल्याला इथे 100 ग्रॅम प्रेमिक्स घ्यायचं आहे. प्रेमिक्स नेहमी चाळून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे त्याचं वजन परत वजा करून आपल्याला जेवढं प्रेमिक्स आहे त्याच्या अर्ध पाणी घालायचं आहे. आपण इथे 100 ग्रॅम प्रेमिक्स घेतलं होतं, तर आपण इथे 50 ग्रॅम पाणी घालणार आहोत आणि अर्धा चमचा तेल घालणार आहोत. पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. हे बॅटर आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण बारीक ठेवलेली आहे. बॅटर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण बटर पेपर लावून घेतलं आहे. बटर पेपरवरती हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खाली एक कापड घेऊन आपल्याला हे भांडं असं टॅप करायचं. टॅप करून जर तुमचं बॅटर व्यवस्थित पसरत नसेल तर त्याला तुम्ही चमच्याच्या मदतीने पसरवू शकता. आता आपण तव्यावरती हे भांडं 25 ते 30 मिनटासाठी ठेवणार आहोत. त्यावर पॅक बसेल असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता आपण चॉकलेट ग्लास केक बनवत आहोत. त्यासाठी आपल्याला इथे चॉकलेट सिरप तयार करायचं आहे. इथे 30 ग्रॅम चॉकलेट घेतलेला आहे, त्याला कट करून घेतलेला आहे. चॉकलेट सिरप करण्यासाठी इथे व्हिप क्रीम वापरत आहोत. 30 ग्रॅम चॉकलेट घेतलेला आहे, डार्क चॉकलेट आहे. त्याच्यामध्ये आपण 60 ग्रॅम क्रीम घालणार आहोत. क्रीममध्ये बर्फ असल्यामुळे ती पटकन वितळत नसेल तर गॅसवरती वाटी अशी पक्कडच्या मदतीने वरती पकडून थोडंसं हलकं गरम करून घ्या, म्हणजे क्रीम आपली पातळ होईल. आपला क्रीम अजिबात गरम झालेली नाही, भांडं अगदी थंड आहे. जास्त गरम केलं तर क्रीम फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये चॉकलेट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. एकदम गॅसवरती वाटी ठेवायची नाही. डबल बॉइलिंग केलं तरी चालेल, वेळ नसेल तर पटकन असं गॅसवरती धरून करू शकता. आता आपण शुगर सिरप तयार करतो. नॉर्मल साधं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून ते मिक्स करून घ्यायचे. आता आपण क्रीम बनवण्यासाठी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे. 100 ग्रॅम प्रेमिक्स घेतलेला आहे म्हणून 100 ग्रॅम क्रीमसुद्धा घेतलेली आहे. ती बीट करून घ्यायची. चांगले पीक येईपर्यंत आपल्याला घट्ट अशी क्रीम बीट करायची. तोपर्यंत आपला केकसुद्धा बेक करून झालेला आहे. एका कापडावरती आपलं केकचं भांडं काढून त्याला चांगलं असं थंड होऊ द्यायचे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण या भांड्यामधून केक काढून घ्यायचा आहे, बेस काढून घ्यायचा आहे. छान असा बेस फुगलेला आहे. आता बटर पेपर काढून या बेसचे आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे. असं चुरा करून घेतल्यानंतर आपण हा चुरा ग्लासमध्ये भरणार आहोत. असे आपल्याला ट्रान्सपरंट ग्लास भेटतात. 150 ml 200 ml अशी या ग्लासची साईज असते. आता पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घ्यायची. क्रीम भरता येत नसेल तर ग्लासमध्ये अशी पायपिंग बॅग ठेवायची आणि त्याच्यामध्ये क्रीम भरून घ्यायची. असे ग्लास तुम्हाला प्लास्टिकच्या दुकानामध्ये भेटतात, जिथे सर्व प्लास्टिकच्याच वस्तू भेटतात, जसे की कॅरी बॅग, पत्रावळी, द्रोण अशा ठिकाणी हे भरतात. नोझल लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल. आता आपण जे गणाश बनवून घेतलं होतं त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. जसं जसं गणाश थंड होईल तसं तसं घट्ट होत जातं. आता आपण हा 150 ml ग्लास घेतलेला आहे.
त्यामध्ये चुरा टाकून आपल्याला चमच्याच्या मदतीने त्याला एकसारखा सपाट असा आकार द्यायचा आहे. त्याच्यामध्ये परत आपण हे शुगर सिरप बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. शुगर सिरपमध्ये मी चॉकलेट इसेन्स घातलेला आहे, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. ज्या फ्लेवरचा असेल त्या फ्लेवरचं आपल्याला बेस घ्यायचा आहे. परत शुगर सिरपमध्ये ज्या फ्लेवरचं पाहिजे त्या फ्लेवरचा इसेन्स घालायचा आहे. इथे आपण चॉकलेट बनवत आहोत म्हणून चॉकलेट इसेन्स घातलेला आहे आणि जिथे आपण चॉकलेट गनाश वापरतोय तिथे आपल्याला त्या फ्लेवरचं क्रश वापरायचं आहे. म्हणजे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ग्लास केक तयार होतात. हे ग्लास 150 ml आहेत. याच्यामध्ये 2 लेयर होतात. परत सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. अशाच नवनवीन आयडियासाठी आपल्या लाईफस्टाईल ओके या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही वरती कुठलीही डिझाईन काढू शकता, मेसेज लिहू शकता. मेसेज लिहायचा असेल तर प्लेन करा आणि त्याच्यावरती तुम्ही जेलच्या मदतीने कुठलाही मेसेज लिहू शकता. अशा प्रकारच्या कॅप या ग्लास घेताना त्याच दुकानामध्ये मिळतात त्या विकत घ्यायच्या. याच पद्धतीने आपण दुसरा ग्लाससुद्धा भरून घेणार आहोत. 100 ग्रॅम प्रेमिक्स आणि 100 ग्रॅम क्रीम वापरून इथे माझे 4 ग्लास तयार झालेले आहेत. आता 100 ग्रॅम प्रेमिक्स तुमच्या इथे प्रेमिक्सची किंमत किती आहे आणि क्रीमची किंमत किती आहे यानुसार 100 ग्रॅम क्रीम आणि 100 ग्रॅम प्रेमिक्स याची किंमत काढा. आपण चॉकलेट वापरलेलं आहे त्याची किंमत काढा आणि ग्लासची किंमत काढा. ग्लाससोबत आपल्याला ही कॅप आणि लाकडी चमचासुद्धा घेतलेला आहे त्याची किंमत काढा. त्यानुसार तुमच्या या ग्लास केकची प्राईस ठरवायची आहे. यावरती आपण डेकोरेशनसाठी हे स्प्रिंकलर वापरलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.